या दिवसभरासाठी आपल्याला पाहायला मिळतील। स्ट्राइक रोटेट केली जाईल। टीमची धाव संख्या 8। यॉर्कर चेंडू यू मिस, आय विल डेफिनेटली हिट। काठी काढले फलंदाजाची, फ्लिक करायचा होता परंतु चेंडूच्या दिशेमध्ये चेंडूच्या लाईन मध्ये आले नाहीत फलंदाज आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय बाबूराव पाटील यांनी। हर्षद यांना परतावा लागेल। दुसरा धक्का टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली 8-2। हा रिप्ले तुम्ही पाहू शकता। लाईन मिस केली, शफल बाहेर झाले। अगदी आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज शफल आतमध्ये होतो परंतु फलंदाज हर्षद बाहेर शफल झाले आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला बाबूराव पाटील यांनी। या षटकामध्ये बाबूराव पाटील यांनी 4 चेंडू हाताळलेत, अद्याप कोणतीही धाव खर्च केली नाहीये आणि 2 गडी बाद केलेत। 5वा चेंडू नवीन फलंदाज आशिष पहिला चेंडू खेळतील। पहिला चेंडू आशिषाने हवेत खेळलाय, झेलची संधी असेल। प्रवीण वेगाने गेलेत, चुकी करणार नाहीयेत। प्रवीण यांनी या षटकातील दुसरा झेल पकडलाय। बाबूराव पाटील यांनी मात्र सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करून ब्रेस पूर्ण केले। गोल्डन डकचा शिकार आशिष 0 बाद। पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ। श्री बाळेश्वर चषक 2024 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक होईल का? हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल आणि पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा मान बाबूराव पाटील यांना मात्र प्राप्त होईल का? हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज सुशांत। जरूर नावामध्ये शांत नावाचा शब्द आहे परंतु आता शांत बसून चालणार नाहीये, आक्रमण करावे लागतील। हॅट्रिकचा चेंडू श्री बाळेश्वर चषक 2024 तिसरा पर्व आणि हा बहुमान बाबूराव पाटील यांना मात्र दुहेरी प्राप्त होऊ शकतो, हॅट्रिक देखील आणि निर्धाव षटक देखील। 1 टू गो। हॅट्रिकचा चेंडू बॅटची कडा लागली आहे, अपील केले आणि अपील उचलून धरले। व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम लाजवाब दर्जेदार गोलंदाजी। श्री बाळेश्वर चषक 2024 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक आणि पहिला निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज ठरतोय बाबूराव पाटील। पाटलांची पॉवर पाहायला मिळते या पहिल्या सामन्यामध्ये। काय गोलंदाजी केली आहे। पाटण तालुका प्रीमियर लीग दिवस